पुढच्या बातमीकडे वळूयात। दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवरती थेट मकोक्का लावला जाणार आहे। बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना आहेत। दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीनं प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी। पनीरमध्ये अॅनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात। दूध भेसळी संदर्भात जनजागृती करण्यात यावी। भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्याकरता टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा। पोर्टल विकसित करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। आता ते मगाशी सांगितलं, या नियमाचे उल्लंघन करण्याची कारवाई ही 273 274 IPCच्या अंडर होती। तर आम्ही विधी व न्याय डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की याच्यामध्ये फोर्जरी किंवा फसवणूक याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का, याचा अभिप्राय त्यांनी मागवलेला आहे। येत्या आठवड्याभरामध्ये तो अभिप्राय येईल आणि त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे की नक्कीच ही फसवणूक आहे। कारण कोणताही आपण त्या ठिकाणी जर कलम लावला तर तो उद्या कोर्टामध्ये टिकला पाहिजे, कारण जर कोर्टात टिकला नाही तर लोक सुटून जातील। त्यामुळे हा नॉन बेलेबल ऑफेन्स कसा राहील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की फोर्जरी सुद्धा त्याच्यामध्ये लागली गेली पाहिजे, कारण ती सरळ सरळ फसवणूक आहे आणि ती 100% आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे। त्यांचे विशेष असे आम्ही सर्वांनी आभार सुद्धा त्या ठिकाणी मानलेले आहेत।